जय शिवराय, जय शंभूराजे। नुकताच छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला। आपण सर्वांनी पाहिला असेल, मी नुकताच पाहिला। सगळ्या थिएटर्सच्या सगळ्या स्क्रीनला फक्त छावा छावा आणि छावाच। सगळीकडे चर्चा छावाचीच। ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे ते मुद्देसूद चर्चा करत आहेत, ज्यांचा अभ्यास नाही ते IQ माहिती बरोबर जात आहेत, ज्यांना याचा कशाचाच मेळ नाही ते कुठेतरी कलाकारांबद्दल बोलत आहेत किंवा कुठला तरी नवीन वाद निर्माण करत आहेत। पण प्रत्येक चर्चेच्या केंद्रस्थानी छावा आहे। चित्रपट म्हणून छावानं 100% यश मिळवलं आहे। 100 कोटीचं बजेट असणारा छावा हा चित्रपट एका आठवड्यामध्ये 300 कोटीच्या वर कमाई करतो। का करू नये? अहो, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं फक्त कीर्तनामध्ये नाव जरी घेतलं तरी त्या कीर्तनकाराचं पुढच्या कीर्तनाचं पाकिट वाढलेलं असतं। हा तर बिग बजेट चित्रपट आणि शंभूराजांवर आधारित चित्रपट, त्यामुळे कमाई तर होणारच। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर जबरदस्त अशी ही कलाकृती निर्माण केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या सर्व टीमचं मानावं तेवढं आभार कमीच आहे। पण या चित्रपटाबद्दल बोललं पाहिजे, यावर चर्चा झाली पाहिजे। चर्चा ही वेगवेगळ्या टप्प्यांवर होणं गरजेचे आहे। म्हणजे चित्रपटातील सकारात्मक बाजू, स्ट्रॉंग बाजू, चित्रपटामधील कमतरता आणि चित्रपटामध्ये कळत नकळत झालेल्या चुका आणि त्यांची समीक्षा। चित्रपट, कादंबऱ्या ही इतिहासाची साधनं नाहीत हे सुद्धा आम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे। चित्रपटाची सुरुवात होत असताना सिनेमागृहामध्ये जर आपण पाहिलं तर सगळीकडे शांतता पसरलेली पाहायला मिळते। कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचा ट्रेलर अगोदरच प्रसिद्ध झालेला होता आणि या ट्रेलरमध्ये पाहिलेलं जे भयानक होतं, एवढं भयानक आपण पाहू शकू का नाही याचं दडपण प्रेक्षकांच्या मनावर आलेलं दिसत होतं। चित्रपटाची सुरुवात औरंगजेबाची आर्थिक राजधानी बुऱ्हाणपूरवरच्या हल्ल्याने होते। छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपूरमधली सगळी संपत्ती गोळा करून रायगडवर पाठवतात, बुऱ्हाणपूर उद्ध्वस्त करून टाकतात। ही बातमी औरंगजेबाला समजते। औरंगजेब बुऱ्हाणपूरला येतो आणि त्या बुऱ्हाणपूरची झालेली अवस्था पाहतो, उद्विग्न होतो, डोक्यावरचा सरताज काढतो आणि तो सरताज काढून खाली ठेवतो आणि या स्वराज्याला संपवल्याशिवाय तो डोक्यावर घेणार नाही अशी शपथ घेतो। अतिशय जबरदस्त असा सीन या ठिकाणी तो साकारलेला आहे। चित्रपटाबद्दल चर्चा तर चालूच आहे। या चर्चेमध्ये एक सूर असा निघतो की चित्रपटामध्ये सगळी युद्ध दाखवली आहेत, का नाही दाखवायची? अहो, 9 वर्ष स्वतःचं सिंहासन घोड्यावर घेऊन जे फिरत होते, ज्यांना शत्रूनं क्षणाचीही उसंत मिळू दिली नाही, आयुष्यभर स्वराज्य रक्षणासाठी ज्यांना फक्त लढायाच कराव्या लागल्या, त्या छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट आणि मग त्यामध्ये लढाया दाखवायच्या नाही तर काय दाखवायचं? शंभूराजांचा रक्तरंजित इतिहास होता, तो रक्तरंजितच दाखवला गेला। यात चुकलं कुठं? आम्ही कथा, कादंबऱ्या यामधून शंभूराजांची वर्णनं ऐकली होती, वाचली होती, परंतु आमचा शंभूराजा कसा होता याचं दर्शन विकी कौशलनं त्याच्या अभिनयामधून दाखवून दिलं। चित्रपट संपल्यानंतर साक्षात शंभूराजांना भेटून आल्याचा फील विकी कौशलमुळे मिळाला। विकी कौशलच्या या जबरदस्त अभिनयाला कडक शाल्यूट। दुसरा शाल्यूट जातो तो कलाकार म्हणून अक्षय खन्नाला। अक्षय खन्नानं औरंगजेबाची भूमिका साकारली आहे। अगदी कमी संवाद पण आपल्या देहबोलीमधून क्रूर असा औरंगजेब त्यानं साकारलेला आहे। चित्रपटाच्या पडद्यावर त्याची एंट्री होताच प्रत्येकाच्या मस्तकाची तिडीक उठत होती। रश्मिकाच्या छावामधल्या सहभागाबद्दल फुटकळ चर्चा चालू होत्या, परंतु ज्यांनी छावा बघितला आणि छावामधली श्री सखीची भूमिका पाहिली त्यांची तोंड आपोआपच बंद झालेली असतील। छावातल्या सगळ्याच कलाकारांनी अतिशय प्रामाणिकपणे प्राण ओतून काम केलेलं पाहायला मिळतं। औरंगजेबाच्या फौजेला गनिमी काव्याच्या माध्यमातून सळो की पळो करून सोडणारे जे सीन आहेत ते सीन प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे करतात। शंभू छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा जो सीन आहे त्यामध्ये अनेक दिग्गज त्या ठिकाणी आलेले असतात। त्यामध्येच एक इंग्रज अधिकारी सुद्धा आलेला असतो आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याबरोबर शंभूराजे इंग्रजीमधून बोलत असतात। आमची छाती अभिमानाने फुलून येते। अहो, 1 नाही 2 नाही, तब्बल 14 भाषा आमच्या शंभूराजांना अवगत होत्या।
या इतिहासाची चुणूक या प्रसंगामधून पाहायला मिळाली. श्री सखी आणि शंभूराजे यांच्यामधला संवाद आदर्श पती पत्नीच्या नात्याचा वस्तुपाठच वाटत होता. रश्मिका आणि विकी कौशलनं या संवादामध्ये प्राण ओतलेले आहेत. संगमेश्वराकडे निघत असताना श्री सखी आणि शंभूराजांचा संवाद चालू असतो, त्यावेळीच क्रौर्यपटाची चाहूल लागून प्रत्येकाचे डोळे पाणवायला लागतात. शंभूराजांना पकडल्यानंतर त्यांचे हाल सुरू होतात. इथून पुढच्या सर्वच प्रसंगासाठी चित्रपटगृह हुंदक्यांनी भरून जाते. कवी कलशाच्या शायरीने औरंगजेबाचं काळीज चिरलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले जातात. आतोनात यातना त्यांना दिल्या जातात. तरी सुद्धा ते औरंगजेबापुढे झुकत नाहीत, आपल्या प्राणाची पर्वा करत नाहीत. संभाजी राजांच्या बलिदानानंतर औरंगजेब आणि त्याची मुलगी यांच्यामध्ये संवाद होतो. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, संभा अपनी मौत का जश्न मना के चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने. यावरून औरंगजेब आणि त्याची मुघल सल्तनत यांची काय अवस्था झाली असेल हे आपल्या लक्षात येतं. याही कठीण परिस्थितीमध्ये तिसरे छत्रपती म्हणून राजाराम महाराज पदग्रहण करतात. त्यावेळी मराठ्यांच्या झंझावातापुढे हतबल झालेला, निराश झालेला, वरून क्रूर वाटणारा परंतु आतून तुटलेला, ढासळलेला औरंगजेब चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. चित्रपट संपतो, चित्रपटगृहाच्या लाईट लागतात. त्यावेळेस सगळे प्रेक्षक भानावर येतात आणि डबडबलेल्या डोळ्यांनी, हुंदक्यांनी दाटलेल्या काळजामध्ये छावा साठवून चित्रपटगृहाचा निरोप घेतात. कुणी कुणाबरोबर बोलत नाही, कुणी कुणाकडे बघत नाही. सगळं वातावरण कसं सुन्न. लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या टीमला या निमित्ताने पुन्हा एकदा धन्यवाद द्यावेसे वाटतात. या झाल्या चित्रपटाच्या स्ट्रॉंग बाजू, मजबूत बाजू. या जास्त आहेत, परंतु काही प्रमाणामध्ये चित्रपटामध्ये कमतरता आहेत किंवा काही चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. त्यावरही बोललं पाहिजे, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.